माझे सहकारी ज्ञानदा सोबत। अमित, धन्यवाद। आज दिवसभरात आपल्या राज्यात नेमकं काय काय घडलंय, कोणत्या बातम्या विशेष आहेत, याचा पुढच्या तासाभरात आढावा आपल्याला घ्यायचा आहे। सुरुवात अर्थातच आपण हेडलाईन्सने करूया। हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा रामबंधू निवडा। कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध ठेवू नका। सत्तेसाठी भाजपसोबत जाणाऱ्यांची साथ नको। कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शरद पवारांचं मोठं विधान। संधी साधूपणाचं राजकारण करू नका। शरद पवारांचा अजितदादांना टोला। तर प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार। शरद पवारांच्या वक्तव्याला अजित पवारांकडून प्रतिक्रिया। शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरेंचे नेते सुधाकर बडगुजर आणि बबन घोलप यांचा भाजपत प्रवेश। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। बडगुजरांचा पक्षप्रवेश उद्या किंवा परवा होईल असं वाटलं होतं, मात्र महाजनांचा फोन आला की आजच प्रवेश करायचा आहे। बडगुजरांच्या पक्षप्रवेशासंदर्भात सकाळी केलेल्या वक्तव्याबद्दल बावनकुळेंकडून सारवासारव। तेजस्वी घोसाळकरांच्या राजीनाम्यानंतर विनोद घोसाळकर उद्धव ठाकरेंच्या भेटीला। अभिषेकचं नाव काढताच डोळ्यातनं अश्रू। तर घोसाळकर आणि तेजस्वी दोघेही शिवसेनेतच असल्याचा संजय राऊतांचा दावा। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कुंडमळा इथल्या दुर्घटनाग्रस्त पुलाची पाहणी। तर दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्यांचीही रुग्णालयात जाऊन केली विचारपूस। अहमदाबादमधल्या विमान दुर्घटनेचा आणखी एक व्हिडिओ समोर। आगीचा भडका उडाल्यानंतर जीव वाचवण्यासाठी इमारतीमधल्या लोकांनी जीवाच्या आकांताने मारल्या उड्या। अहमदाबादमधल्या विमान दुर्घटनेतील कॅप्टन सुमित सबरवाल यांना अखेरचा निरोप। लाडक्या लेकाला निरोप देताना वडिलांना अश्रू अनावर। तर पनवेलमध्ये मैथिलीच्या पार्थिवावरही अंत्यसंस्कार। आणि इराणकडून इस्रायली मोसाद गुप्तचर संस्थेच्या इमारतीवर बॅलिस्टिक हल्ला। तर इस्रायलमध्ये मुंबईच्या एका कंपनीतले 200 कर्मचारी अडकले।